नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. रोजच्या आयुष्यात आनंद कसा शोधायचा, किंवा असं म्हणूया की आनंद कसा तयार करायचा. हे सगळं ग्रेचन रुबिनच्या द हॅपीनेस प्रोजेक्ट या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे. चला तर एका महत्त्वाच्या प्रश्नाने सुरुवात करूया. कधी असा विचार केलाय का की आनंद ही काहीतरी अशी गोष्ट नाहीये ज्याची आपण वाट बघत बसायचं, पण काय होईल जर आनंद ही अशी गोष्ट असेल जी आपण मुद्दाम होऊन रोजच्या रोज तयार करू शकलो तर? खरं तर हाच या सगळ्या कल्पनेचा मूळ पाया आहे. ठीक आहे, तर मग ह्या कल्पनेत थोडं खोलवर जाऊया. मूळ मुद्दा हा आहे की आनंदाची फक्त आशा करण्याऐवजी त्याची अक्षरशः रचना करता येते, अगदी एखाद्या इमारतीच्या आराखड्यासारखे. तर ही कल्पना आली कुठून? ही आली आहे ग्रेचन रुबिनच्या हॅपीनेस प्रोजेक्टमधून. त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी ठरवलं की आपण वर्षभर एक प्रयोग करू. पण गंमत म्हणजे यासाठी त्यांनी नोकरी सोडली नाही, घर बदललं नाही, किंवा आयुष्यात कोणताही मोठा बदल केला नाही. आहे त्याच परिस्थितीत फक्त छोट्या छोट्या गोष्टी बदलून जास्त आनंदी होता येतं का, हे त्यांनी तपासून पाहिलं. तर मग ह्याची सुरुवात करायची कुठून? सुरुवात होते आपल्या मानसिकतेपासून. खरा आनंद बाहेरच्या परिस्थितीतून नाही, तर तो आपल्या आतून, आपल्या विचारांमधून सुरू होतो. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे स्वतःला ओळखा. प्रत्येकासाठी आनंदाची व्याख्या वेगळी असते, बरोबर? जी गोष्ट एकाला खूप ऊर्जा देते, तीच गोष्ट दुसऱ्याला पार थकवून टाकू शकते. त्यामुळे आपल्याला नेमकं कशाने बरं वाटतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा विचार खरंच खूप महत्त्वाचा आहे. आनंद म्हणजे काहीतरी गाठण्याचं ठिकाण नाहीये, तो एक रोजचा सराव आहे. तो एखाद्या मोठ्या यशातून मिळत नाही, तर दररोज आपण जे छोटे छोटे निर्णय घेतो त्यातून तो हळूहळू तयार होतो. तर यामागची काही सोपी तत्त्वं आहेत. पहिला म्हणजे परफेक्ट होण्याच्या मागे लागू नका, फक्त रोज थोडी प्रगती करा. दुसरं, आपल्या भावनांबद्दल जागरूक राहा. कधी राग येतो, कधी छान वाटतं, हे ओळखायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. उलट जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा त्याचा चांगला परिणाम आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही होतो. एकदा का आपली मानसिकता तयार झाली की मग आपल्याला रोजच्या जगण्यात आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि यातली गुरुकिल्ली काय आहे माहितीये? ती आहे ऊर्जा. आपल्या शारीरिक ऊर्जेचा थेट संबंध आपल्या मानसिक स्थितीशी असतो. जेव्हा शरीर उत्साही असतं तेव्हा मनालाही आपोआपच बरं वाटतं. मग प्रश्न येतो की ही ऊर्जा वाढवायची कशी? त्यासाठी हे 4 सोपे उपाय आहेत, 4 स्तंभ. 1. झोप. चांगली शांत झोप घ्या. 2. खाणं पिणं. चांगलं पौष्टिक खा. 3. थोडी हालचाल. रोज थोडा व्यायाम करा. आणि 4. आपल्या आजूबाजूचा पसारा आवरा, जागा मोकळी करा. हा शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, नाही का? आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या मनावर प्रचंड परिणाम होतो. बाहेर जर सगळं व्यवस्थित असेल तर आतूनही एक प्रकारची शांतता जाणवते. हे अगदी सरळ गणित आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूला पसारा असतो तेव्हा आपल्या मनातही गोंधळ निर्माण होतो. पण जेव्हा आपण आपल्या सभोवतालची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवतो तेव्हा मनाला एक प्रकारची शांतता आणि स्पष्टता मिळते. ऊर्जेशिवाय काही इतर सवयी आहेत ज्या रोजचा आनंद वाढवतात. उदाहरणार्थ, एक ठरलेला दिनक्रम असणे, आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, आणि हो, मजा, मस्ती आणि खेळासाठी मुद्दाम वेळ काढणे. लक्षात ठेवा, ही काही चेन नाहीये, ही एक गरज आहे. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आनंद हा फक्त आपल्यापुरता नसतो, तो आपण इतरांशी कसे वागतो आणि आपले नातेसंबंध कसे आहेत यावरही अवलंबून असतो. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपल्या आयुष्यातल्या जवळच्या माणसांसोबतचे आपले नातेसंबंध आपल्या आनंदावर खूप मोठा परिणाम करतात. आपण त्यांच्याशी कसे वागतो हेच आपला आनंद ठरवतं. आपली नाती अधिक चांगली करण्यासाठी या 3 सोप्या गोष्टी करता येतात. सगळ्यात पहिलं, टीका करणं बंद करा. दुसरं, कौतुक करायला शिका. आणि तिसरं, रोज, अगदी रोज जाणीवपूर्वक थोडा दयाळूपणे वागा. आणि यातला एक स्वर्ण नियम म्हणजे समोरची व्यक्ती बदलो अशी अपेक्षा करण्याऐवजी बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. जेव्हा आपण स्वतःच्या वागण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा नात्यांमध्ये सुधारणा आपोआप व्हायला लागते. शेवटी या काही कृती आहेत ज्या आपल्याला जगाशी अधिक चांगल्या प्रकारे जोडतात. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करा. नेहमी गरजेपेक्षा थोडे जास्त दयाळू राहा आणि आपल्या रोजच्या कामांना एका मोठ्या उद्देशाशी जोडून पहा.
आता ह्या प्रकल्पातून आलेले काही महत्त्वाचे विचार पाहूया. पहिलं वाक्य आपल्याला वेळेची आठवण करून देतं. कधीकधी दिवस खूप मोठा वाटतो, पण वर्ष मात्र खूप पटकन निघून जातात. दुसरा विचार आपल्याला सातत्याचं महत्त्व सांगतो. कधीतरी काहीतरी मोठं करण्यापेक्षा रोज केलेल्या लहान लहान गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. आणि हा शेवटचा विचार, हा जरा खोल आहे. आनंदामुळे नेहमीच आनंदी वाटेल असं नाही. याचा अर्थ काय? म्हणजे बघा, खरा आनंद म्हणजे 24 तास हसत राहणं नाही. कधीकधी योग्य गोष्ट करण्यासाठी शिस्त लागते, कष्ट लागतात. उदाहरणार्थ, सकाळी उठून व्यायाम करायला कंटाळा येतो, तेव्हा आनंद वाटत नाही. पण ते केल्यावर जे समाधान मिळतं, तो खरा आनंद आहे. चला तर या सगळ्या चर्चेचा आता आपण सारांश काढूया. यातून मिळणारा अंतिम निष्कर्ष म्हणजे आनंद हा एक दैनंदिन वैयक्तिक सराव आहे. तर यातून लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की आनंदी होण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य बदलायची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त आपला प्रत्येक दिवस जगण्याची पद्धत थोडीशी बदलण्याची. छोट्या सवयी, दयाळूपणा, कृतज्ञता आणि ऊर्जा ह्यातूनच एक समाधानी आयुष्य तयार होतं. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येत आहे. ह्या सगळ्या माहितीनंतर अशी कोणती फक्त एक छोटीशी सवय आहे जी आजपासून, आत्तापासून सुरू करता येईल? कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका लहानशा पावलानेच होते.